कलश स्थापना श्री स्वामी समर्थ। जर घरामध्ये मंगल कलश आणि किंवा आपण कुलस्वामिनीचा कलश मांडायचा झाला तर तो कसा मांडायचा, हा कलश का मांडायचा आणि कधी मांडायचा, तर हा कलश तुम्ही कायमस्वरूपी मांडू शकता। या कलशामध्ये पाणी काही कारणास्तव काळं पडतं किंवा लालसर होतं तर तुम्ही 8 दिवसांनी किंवा 2 दिवसांनी सुद्धा या कलशामधील पाणी बदलू शकता। कलशामध्ये पाण्यासोबत आपण अजून काय काय व्हायचं आहे तर यामध्ये अक्षदा, 1 रुपयाचं नाणं, यासोबत सुपारी, 2 इलायची असं तुम्ही वाहू शकता। इलायची लक्ष्मी देवीला खूप आवडते म्हणून अखंड इलायची व्हायची आहे। घरामध्ये तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही किचनमधील स्टीलचा कलश कायमस्वरूपी तुम्ही देवघरामध्ये आणून ठेवा आणि त्यामध्ये तुम्ही कलश स्थापना करा। कलश स्थापना करताना जे तांब्या असतो त्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं आणि स्वस्तिकमध्ये 4 जे बिंदू आहेत ते देऊन घ्यायचे आहेत।